आज आंतरवाली सराटीत आपण नियोजित ठरवल्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या सगळ्या अभ्यासकांना आपण बोलवलं होतं की आपण सगळ्यांनी या आपण चर्चा करूयात आरक्षणाच्या संदर्भात, JRच्या संदर्भात. यासाठी आजारी असताना सुद्धा मी तात्पुरता आता डिस्चार्ज घेतोय, पुन्हा वापस येणार आहे. कारण अंगात तापण ते असल्यामुळं, अंग खूप दुखत असल्यामुळं, पण समाजहित आणि समाजाचे लेकरं बाळं माझ्यासाठी मोठे असल्यामुळं मी तात्पुरता डिस्चार्ज घेऊन त्यांच्याशी चर्चा करायला जातोय. आता चर्चा होईल आणि पुढच्याही मराठवाड्यातल्या दौऱ्याच्या संदर्भात सुद्धा बहुतेक तयारी चालली सगळी. आम्ही नाही म्हणतोय, परंतु विदर्भ आणि मराठवाडा ऐकायला तयार नाही आहे. त्यामुळं आता बहुतेक तोही दौरा पडेल, पण तब्येत बरी राहिली तर तो दौरा पडणार आहे. सरकारनं जाणून बुजून मराठ्यांचा जो अवमान चालवला आहे, विशेष करून बावनकुळे आणि शिरसाट यांनी जे मराठा समाजाचे प्रमाणपत्र रद्द करण्याचा जो घाट घातला आहे, मराठा समाजावरती अन्याय करायचं ते ठरवलं आहे. तो अन्याय मात्र होऊ द्यायचा नाही. जी किंमत मोजायची वेळ येईन आपल्या समाजासाठी ती मोजायची, परंतु हटायचं नाही आहे. आणि मराठा समाजानं आणि याचबरोबर अभ्यासकांनी थोडं पक्षाची बाजू सोडून जरा जातीची बाजू घेतली तर बरं होईल. आणि ज्यांना कोणाला पक्षाची बाजू घ्यायची त्यांनी आंतरवलीत येऊ पण नका आणि तुम्ही ज्ञान पाजळू पण नका तुमचं. कारण तुमच्या डोक्यात दोन विषय असतात. एक खोटं नाटं फक्त अभ्यास सांगायचा मराठा समाजाला, आणि बाजू मात्र सरकारची किंवा पक्षाची घ्यायची. ही तुमच्या डोक्यात एक खुटी असती. कारण तुम्हाला काय मिळवायचं आहे किंवा काय मला नाही माहिती, तर तुमच्या डोक्यात एक गैरसमज असतो की तिकडे गेल्याच्या नंतर आपल्याला आपला मंत्री, आमदार किंवा पक्षावाला म्हणला पाहिजे, वा 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 तो काय भारी काम केलं तिकडं जाऊन. म्हणजे विस्कळीतपणा आणणाराने इकडे यायचं नाही. तुम्हाला तिकडं सोडलं जात असं इकडं सोडलं जाणार नाही. परत परत तेच सांगतो, आम्हाला राज्यातल्या मराठ्यांना, गरिबांना अभ्यासकाची, समन्वयकांची, संघटनांची गरज आहे. परंतु याचा अर्थ असा पण नाही आहे की तुम्ही दोन दोन ठिकाणी काम करणार. आपल्याला एकच बाप मानावं लागणार आहे आणि तो म्हणजे मराठा समाज. इथं मी कुणालाही चाल खेळू देणार नाही. इथं जितकं तुमचा ज्ञानाचा उपयोग तुम्हाला समाजाच्या लेकराच्या हितासाठी करता येईल तितका करायचा. पण इथं येऊन तिकडच्या नेत्याला खुश करताल तर आता मात्र मराठे सोडणार नाही आहेत. ही सन्मानजनक आम्ही तुम्हाला बोलवलं आहे. सन्मानजनक आम्हाला समाजाला तुमची मदत पाहिजे. तुम्ही खूप दिवसापासून लढताय, समन्वयक, संघटना, अभ्यासक खूप दिवसापासून लढताय. तुम्हाला सन्मान देणं आमची जबाबदारी आहे. आणि काही समन्वयक आणि काही अभ्यासक खूप मरमर करतात मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून. पण काहींचं असं आहे की जरा दोन्हीकडे बी डगर राहत असतात. मात्र त्यांनी मग याच्यात आता तर बोलवलं आम्ही सगळ्याला सन्मान देणार आहेत, परंतु चपढप पुढच्या काळात चालणार नाही हे पण लक्षात ठेवा. कारण त्याचं कारण पण तसंच आहे. आता मराठा समाजाला सांगतो, त्याचं कारण पण तसंच आहे की मायबापा हो, सरकारनं खूप मोठा घाट घातला आहे. आपला समाज त्याचं वाटोळं करायचं. कारण व्हॅलिडिटी झालेला असताना सुद्धा रद्द केल्या जात आहेत. आपल्या सारथीच्या योजना दिल्या जात नाहीत. 58 लाख नोंदी ज्या सापडल्यात त्याचे कुणबी प्रमाणपत्र जाणून बुजून दिले जात नाही आहेत. म्हणून एवढा मोठा उठाव करावा लागतोय की यांची जागा दाखवून द्यायची की मराठा समाजापेक्षा सरकार मोठं नाही. यांनी सगळ्यांवरती अन्याय केला. यांनी सरकारवरती अन्याय केला, यांनी धनगरांवरती अन्याय केला, यांनी मायक्रो बीसीचं पुरं वाटोळं करून टाकलं, यांनी बंजारा समाजाचं वाटोळं केलं, आदिवासी तर पुरा उद्ध्वस्त करून टाकला यांनी दलित मुस्लिमाचे तर कार्यक्रमच लावून टाकला. म्हणून ही जी खतखत आहे ना, हिला कुठंतरी वाट मोकळी करावी लागती. त्यासाठी एक जीव असणं, एकजूट असणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून मराठा समाज तर एकजूटच आहे, त्याच्यात काय दुमत असायचं कसलंच कारण नाही. परंतु आता जो पश्चिम महाराष्ट्रानं इतिहास घडवला ना, यामुळं पुरं राज्य ढवळून निघाले. विदर्भ म्हणतोय आम्ही कुणबी आहेत, मराठी आहेत, पण आम्ही मात्र 100% तुमच्या लेकराच्या मदतीला येणार आहेत. बावनकुळ्यानं आणि शिरसाटनं मराठा समाज जे उद्ध्वस्त करायचा ठरवला आहे ना, त्यांनी जो जातीय तेढ निर्माण केला आहे, त्यांनी जो मराठा समाजावर अन्याय करायचं ठरवलं ना, ती आपल्याला मोडून काढावाच लागतोय. त्यांना आता 28 तारखेपर्यंत वेळ दिला आहे. त्यांनी दिलं आहे. नसता पुढची रणनीती आपण ठरवणार आहेत. पण मराठ्यांच्या लेकरांचं एकही प्रमाणपत्र जाऊ द्यायचं नाही. 58 लाखाच्या नोंदी घेतल्यात, त्याचे कुणबी प्रमाणपत्र घ्यायचे आहेत. हैदराबाद गॅजेटनुसार पूर्ण मराठवाड्यातल्या मराठ्यांना प्रमाणपत्र त्यांच्याकडून आता घ्यायचे आहेत. ह्या आंदोलनात 29 ऑगस्टच्या सुट्टी द्यायची
नाही. सातारा संस्थान, कोल्हापूर, पुणे आणि औंध या गॅझेटियरचा GR घेऊन लागू करायचा आहे. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्याचा जे ऊर्जा विभागाचा GR राहिला आहे ते सगळे घेऊन त्याची अंमलबजावणी करून पोरांच्या घरी ऑर्डर गेल्या पाहिजेत. ACBC आणि EWS याच्यातले जेवढे विद्यार्थी राहिलेत ना तेवढे विद्यार्थ्यांना माझं आज हात जोडून आव्हान आहे. प्रत्येक पोरानं ज्यांची ज्यांची निवड झाली त्या प्रत्येक पोरानं आपण आपला अर्ज घेऊन यायचा की निवड झाली पण आमची नियुक्ती दिली नाही. याला जोडून जर तुम्हाला येता येत नसेल, तुम्ही जर कुठं दुसरीकडे ड्युटी करत असाल तर तुमच्या घरच्याला, पालकाला, कोणालाही तुमचा अर्ज घेऊन पाठवून द्या आंतरवालीत की आमच्या पोराची ACBC आणि EWS मधून निवड झाली होती पण सरकारनं नियुक्ती दिली नाही. घेतल्याशिवाय तुमच्या माणसाने माघारी जायचं नाही नियुक्त्या दिल्याशिवाय. याला जोडून प्रश्न ACBCच्या पोरांचा सुद्धा असंच आहे. ज्यांच्या निवडी झाल्यात, EWSचं आत्ता सांगितलं, ACBCच्या ज्या पोराच्या निवडी झाल्यात त्यांना नियुक्ती दिल्या नाही त्या पोरांनी सुद्धा आंतरवालीला आपण आपले अर्ज घेऊन यायचे. सगळ्या पोरांनी एक घर राहायला दुसरा शिष्टमंडळ फर्स्ट मंडळ नाही, प्रत्येक पोरांना आपण आपला अर्ज घेऊन यायचा आहे की आमची निवड झालेली पण आम्हाला नियुक्ती दिली नाही. खूप गंभीर विषय सांगतोय, तुमच्या भविष्याचा प्रश्न आहे. नसता त्याच्यानंतर तुम्ही जर आले नाही तर माया नावाने बॉम्बलायचं नाही, आमचं काम झालं नाही म्हणून. ही संधीचं सोनं सगळ्या पोरांनी करायचं. जर तुम्हाला येता येत नसेल, तुम्ही कुठं दुसरीकडे काम जॉब करीत असलात, तुमच्या घरच्यांना पाठवून द्या, पालकाला, भावाला, कोणाला पण की अर्ज घेऊन माझ्या भावाची निवड झाली पण दिलेली नाही आहे. नियुक्ती होऊस तर तुमची निवड होऊस तर नियुक्ती होऊस तर तुमच्या माणसाने माघारी जायचं नाही आहे. याला जोडून महत्त्वाचा विषय मराठा समाजासाठी ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज केलेत, मराठा समाजानं समजून घ्या. याच्यानंतर सांगितलं जाणार नाही आहे. आता आज 16 तारखेला सांगतोय, 29 किंवा 28 ऑगस्टला तुम्ही इथं यायचं. ज्यांची कुणबी नोंद सापडली त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं नाही, त्यांनी कोणाकडे अर्ज केला आहे, कोणत्या तालुक्याचा आहे, तुमचं नाव, कोणचा अधिकारी आहे, कोणत्या भाषेत तुमची नोंद सापडली, अधिकारी देत नाही, त्यांनी तिथं पण अर्ज द्यायचा आणि एक इकडं पण अर्ज घेऊन यायचा की आम्हाला प्रमाणपत्र दिलं नाही. तुमचं प्रमाणपत्र देऊस तर आंतरवालीतून तुम्ही माघारी जायचं नाही. दुसरं, ज्यांचे प्रमाणपत्र निघालेत पण त्यांनी व्हॅलिडिटीला अर्ज केला, व्हॅलिडिटी अधिकारी महाराष्ट्रासाठी सांगतोय, मग त्याच्यात विदर्भ पण आला. नंबर 1ला विदर्भाच्या नोंदी निघाल्यात, नंबर 2ला पश्चिम महाराष्ट्रात निघाल्या. म्हणून गाफील कुणी राहू नका. आता आमचा नंबर लय लांब आहे. ज्यांनी व्हॅलिडिटीसाठी अर्ज केलाय पण जाणून बुजून अधिकाऱ्यांना व्हॅलिडिट्या दिल्या नाहीत, प्रमाणपत्र दिलेलं असून तो कोण अधिकारी आहे, कोणत्या तालुक्यातला आहे, तुमचं नाव काय आहे, तुमची नोंद कशात सापडली, प्रमाणपत्राची झेरॉक्स त्या अर्जाला जोडा. व्हॅलिडिटीला एक अर्ज त्यांच्याकडे करा आणि एक कागदावर लिहून इकडे अर्ज घेऊन या. तुमची व्हॅलिडिटी होऊस तर तुम्ही माघारी जायचं, आंतरवालीतून अजिबात नाही. ज्या पोरांना ॲडमिशनं घेतलेत कुणबीतून, व्हॅलिडिटी टाकले पण देत नाहीत, जे पोरं शिकत आहेत त्यांना जर आंतरवालीला अर्ज घेऊन येता येत नसेल तर त्यांनी येऊ नका. तुमच्या भावाला किंवा वडिलांना कुणालाही पाठवा आंतरवाली आणि त्यांनी सांगा की आमचा मुलगा किंवा आमच्या भावानं कुणबीतून ॲडमिशन केलं आहे पण व्हॅलिडिटी देत नाही आहेत, पण पोराला शिकत आहे म्हणून त्याला येता आलं नाही तर मी आलो आहे, तसं तुम्ही या आणि तुमचं काम होस तर एकानं पण माघारी जायचं नाही. याचबरोबर ज्यांनी हैदराबाद गॅजेटनुसार अर्ज केले पण अधिकारी त्यांना कुणबी प्रमाणपत्र देत नाही, त्यांनी सुद्धा एक अर्ज तिथं करायचा आहे तुमच्या स्थानिक मराठवाड्यात प्रत्येक तालुक्यात आणि एक अर्ज कागदावरती लिहून घेऊन यायचा आहे की आम्ही हैदराबाद गॅजेटियरनुसार अर्ज केला होता, या तहसीलदारकडं किंवा तुम्ही कोणाकडे केला आहे त्याच्याकडं, ही आमचा तालुका आहे, हा अधिकारी आहे, हा देत नाही आहे आणि आमची नोंद या भाषेत सापडलेली. हे सगळं यावेळेस घेऊन यायचं, कोणीही मागं राहायचं नाही. याच्याचबरोबर महामंडळाअंतर्गत अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाअंतर्गत आत्तापर्यंत 450 कोटी रुपये वर्ग झालेत, पण ज्यांचे व्याज परतावे राहिलेत ना, सरकार म्हणतं व्याज परतावे राहिले नाही. ज्यांचे व्याज परतावे राहिलेत त्यांनी आपला अर्ज घेऊन, तुमचा तालुका कोणचा आहे, तुम्ही कोणत्या साली महामंडळाकडून कर्ज घेतलं आहे, किती दिवसापासून तुम्हाला परतावा येत नाही आहे आणि तुम्ही कशावरती घेतलं आणि तुमचं नाव काय अर्जदाराचं,
ही अर्ज लिहून आणा कागदावरती आणि सांगा की आमचा व्याज परतावा दिला नाही. सगळ्यांच्या वतीनं 4-5 जणांनी यायचं नाही. प्रत्येकानं आपण आपला अर्ज घेऊन यायचा. ज्याचं काम होत नाही त्यांनी काम होस्तर अंतरवालीतून पुन्हा माघारी जायचं नाही. हे मराठा समाजाने लक्षात घ्या. आता याला जोडू सारथी अंतर्गत जेवढ्या योजना आहेत याला जोडून पंजाबराव देशमुखांची योजना पण कोणत्या पोरांना पंजाबराव देशमुखांचे शिष्यवृत्त्या भेटल्या नाहीत त्यांनी त्यांचा अर्ज घेऊन यायचा आहे की आम्हाला भेटलं नाही त्या पोरांनी. जर ते पोरं शिकायला असतील तर त्यांचा भाऊ किंवा वडिलांना पाठवून द्या. आज मी सविस्तर तुम्हाला सगळ्यांना सांगितलं आहे. याच्यावरती कोणीही विनाकारण व्हायबल व्हायचं नाही. कोणचा अभ्यासक काय म्हणतो कोण काय म्हणतो देण द्यायचं नाही कोणाकडं. हे सगळं राजकीय स्वार्थापोटी चाललेलं आहे. आपलं गरिबांच्या लेकरासाठी चाललेलं आहे. काहींचं सरकार आणि नेते खुश करण्यासाठी आपल्यात राहून चाललं आहे आणि आपलं फक्त आणि फक्त मराठ्यांच्या समाजाच्या लेकरासाठी चाललं आहे. म्हणून काहींना आपल्यातल्याला समाजाचं हित नाही आहे, त्यांना त्यांचं हित बघायचं आहे. दोन्ही डगरीवर पाय ठेवून त्यांचे डाव सुरू आहेत. इवळायचं आहे फक्त. त्यांना आयुष्यात काहीही करता आलेलं नाही हे मराठा समाजाने समजून घ्या. म्हणून सारथीच्या कोणत्या योजना बंद केल्यात त्याचा सुद्धा डिटेल अर्ज अंतरवालीत घेऊन या. त्या योजना सुरू होस तर ज्याने अर्ज दिलाय त्याने अंतरवालीतून पुन्हा माघारी जायचं नाही. नसता आम्हाला द्यायचा अर्ज ती झोपला घरी जाऊन आमच्या रातनं वेळेवर गर्दीमुळे ध्यानात तिथं तुम्हाला सेपरेट एका जागेवर जागा दिली जाणार आहे अर्जदारांसाठी. हा फक्त मंत्री आले शिष्टमंडळ की तुम्ही यायचं. अभ्यासकांना सुद्धा एक जागा दिली जाणार आहे. त्यांनी सुद्धा त्याच जागेवरती राहायचं. मंत्री आलं की यायचं, मंत्री गेलं की तिकडे जायचं. मीडियात बोंबलायचं नाही. इथं ती शाळा जमत नाही. ती तुमची शाळा तिकडं असते तुमच्यात बैठका लागल्या का सरकारच्या टेबलावर उड्यान शानफाना कर बैठकी हिसकुटून दी. जर सरकारला काही कळा ना मराठ्याला काही कळा ना काय मिळालं तशा बैठका आम्ही खूप बघितल्यात. बैठक हिसकुटून लावायला काय येते आणि काही पोट तिडकीनं सांगायला येते सरकारला. मग ते तुम्ही उड्या हाणणार आणि समाजाचं वाटलं करणार. इथं ती शानपणा जमणार नाही. नसता अंतरवालीत पाय ठेवायचा नाही. इथं समाज हितासाठी यायचं, समाजाच्या कल्याणासाठी यायचं, बोंबलासाठी यायचं नाही. लगेच गेला बोंबलात मीडियापाशी ज्ञान पाजळीलं त्यासाठी इथंच हे करायचं. म्हणून जे पोर अर्ज घेऊन येणार आहेत त्यांसाठी एक सेपरेट जागा दिली जाणार आहे. निवांत बसायचं तिथं. मंत्री आले की आम्ही बोलून घेतो. अभ्यासक आले एका जागेवरती जागा दिली जाणार आहे. मंत्री आले की यायचं. विषय चालला होता आपला सारथीचा. सारथीच्या ज्या योजना बंद पडल्यात त्या सगळ्या योजना पुन्हा सुरू करून घ्यायच्या. म्हणून कोणत्या बंद केल्यात. ओबीसींना काय सुरू आहे मराठ्यांना काय सुरू नाही हे सगळं सुरू करून घ्यायचं सारथीच्या मार्फतचं. पंजाबराव देशमुखांपासून सगळं ही झाला आपला क्लिअर विषय. सरकारनं 30 मेच्या आंदोलनात आपण उन्हात जे आंदोलन केलं त्यावेळेस ओबीसीचा JR काढला. बघा किती फसवायचं असतं एखाद्याला. 3 महिने झालेत त्या JRची अंमलबजावणी नाही आहे. पोरांनी ॲडमिशन घेतले, पूर्ण फीस दिली. काय पागल समजता का आम्हाला तुम्ही शिंदे आणि फडणवीस? समाजाने तुम्हाला गोड बोललं डोक्यावर घेतलं म्हणून तुम्ही समाजाच्या डोक्यावर मुतणार का? ही कोणची शाळा आहे? मी समाज मरू देणार नाही. तुम्हाला राजकारणातून संपू पण समाज मरू द्यायला जाणार नाही. फीस पूर्ण घेतल्या. त्याच वेळेस सांगितलं होतं आम्ही फीस शाळावाले सगळे मागायलेत. तुम्ही हसन मुश्रीफ साहेबांच्या मंत्रालयाचं पत्र काढा, दादा भुसे साहेबांच्या मंत्रालयाचं पत्र काढा, चंद्रकांत दादा पाटलांच्या काढा, तुम्ही कृषीमधलं काढा, सगळे पत्र काढावं लागते. तुम्हाला ओबीसी मंत्रालयाचं पत्र काढावं लागेल तेव्हा हे अधिकारी हे करतात. तुम्ही राज्याअंतर्गत ॲडमिशन देशांतर्गत ॲडमिशन घेतलेल्या पोरांना सुद्धा महाराष्ट्रातल्या पोरांनी तिकडे ॲडमिशन घेतल्यामुळे सवलती लागू होणार आहेत असं सांगितलं. केल्या लागू सवलती तुम्ही सवलत लागू म्हणा आम्ही लय दिलं. अरे ज्यावेळेस तुम्ही दिलं आम्ही दिलंच म्हणलो. फडणवीस साहेबांनी काय शब्दांत दुखवलं नाही वर्षात. एकही शब्दांत दुखवलं नाही एकही. कारण आम्हाला वाटलं आता आमच्या समाजाचं कल्याण करायला काहीच करणार तुम्ही पुढं. तुमच्या स्वतःच्या मंत्रालयाचा काढला नाही तुम्ही. प्रताप सरनाईक साहेबांनी त्यांच्या बलिदान गेलेल्या कुटुंबासाठी JR काढला. उदय सामंत साहेबांनी त्यांच्या मंत्रालयाचा काढला. MIDCचा. महावितरणमध्ये सुद्धा पोरांना शैक्षणिक पात्रतेनुसार बलिदान गेलेल्या कुटुंबाला नोकऱ्या दिल्या. काढला तुम्ही? काढला JR?
इथंच भावना कळते तुमचे मराठ्यांविषयी किती पोटदुखी आहे. नसता आम्हाला बोलायची गरजच नव्हती. आम्हाला ह्या गोष्टी काही करायचीच गरज नाही. बलिदान गेलेल्या कुटुंबाचे काहींचे पैसे तसेच राहिले, काहींच्या नोकऱ्या राहिल्यात. का बरं तुमच्या अधिकारी सांगितलं नाही कलेक्टर ऑफिसमधून त्यांना की बाबा रे तुम्ही MIDCत महावितरणमध्ये नोकऱ्याला अर्ज करा, तुम्ही ST महामंडळात अर्ज करा, आम्हाला सरकारच्या ऑर्डर आहेत की ताबडतोब यांना नोकरीवरती घ्या. केलं तुम्ही मला आंदोलन सुरू झालं की 6 महिन्यानं सांगितलेले महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस मागं घेतो. घेतल्या तुम्ही? अरे किती जीव घेणाऱ्या त्या गरीब समाजाचा खोटे नाट्य गुन्हे दाखल केले पोरांवरती. तू कशामुळे केले? आमच्याच महिलांवरती आमच्यावरती क्रूर हल्ला केला. पुन्हा त्या भानगडी नाही करायच्या. आता पुन्हा भानगडी नाही करायच्या. वेळेप्रसंगी डाव फिरू शकतो. आंदोलन मुंबईत सुद्धा येऊ शकतंय. तुम्ही तराला लावू नका. फायनल अंतरवालीतच आहे. मला काय माझ्या समाजात सांगितलं, मी मुंबईत गेलं तरी तुम्हाला आरक्षण पाहिजे, अंतर्वालीत असलं तरी आंदोलन पाहिजे. मी कुठंही करू, तुमच्या लेकराचं कल्याण कराल ना. माझ्यावरती समाजाने फक्त प्रामाणिकपणामुळं, समाजाशी गद्दारी न केल्यामुळं आयुष्यात समाजाच्या विरोधात शब्द वापरला नाही राजकारणासाठी मी. म्हणून पश्चिम महाराष्ट्र इतिहास घडवला आहे. पश्चिम महाराष्ट्र अर्धा राहिला आहे, परेशान करायला आम्हाला. आमच्याकडे पण या, आम्ही वाट बघतोय. पण मी माझ्या सगळ्या मायबापांना सांगतो, मला पश्चिम महाराष्ट्रात आता राहिलेल्यात येता येत नाही, तब्येत खराब आहे. मराठवाड्यातही शक्यतो दौरा होईल का नाही माहीत नाही, पण लय आग्रह धरला आहे. तब्येतीवर शेवटी अवलंबून आहे. विदर्भातल्या बांधवांना माझं हेच सांगणं आहे, जर माझं येणं झालं नाही तर तुम्ही आपल्या गावात बैठका सुरू करा. कोणाची वाट बघू नका. आमच्याकडे येऊन नाही आला म्हणून आम्ही बैठक नाही घेतली. घराघरात जा आणि सगळ्यांना सांगा 29 ऑगस्टला अंतरवालीत जायचं. यावेळेस शेवटचा निर्णायक लढा करायचा. मराठ्यांची एकही मागणी म्हणतोय मी मागं ठेवायची नाही. चला, तुमचं काय? ते काही अभ्यासक येणार आहेत ज्यांनी तुम्हाला तुमच्या मताशी सहमत नव्हते मुंबईमध्ये किंवा इतर ठिकाणी, त्यांनी सोशल मीडियावरती लिहिलंय की ते येणार आहेत. नीट वागायचं असलं तर यायचं नाही, तर इकडे यायचं नाही. मी मीडियात तेच सांगितलं, इकडे यायचं नाही. रात्री पण सांगितलं, आपल्याकडे चोरून लपून काय नसतं. तुम्हाला काय समाजाच्या विरोधात बोंबलायचं, तुम्ही तिकडे राहूनच बोंबलू शकता, काही अडचण नाही. तुम्हाला मराठ्यांचे लेकराच्या अन्नात माती कालणारे, विष कालणारे OBCचे काही लोक लागत आहेत, तर इकडं मराठ्यात काय आहे? मग ते कोण कोण असतील ते सगळेच या काला म्हणत नाहीत. आणि मी ओळखीत नाही अर्ध्याला तरी म्हणतात आम्ही यावं सांगितलं होतं, आम्ही त्यावं सांगितलं होतं आणि आमचं ऐकलंच नाही. अरे तुम्हाला ओळखीतच नाही. मी आत्ता मला कळायला लागलं हे अभ्यासक आहेत म्हणून. आणि जे अभ्यासकाला देता आलं नाही ना, ते आम्ही गरीब लोकांनी दिलं आहे. फक्त मी जीव याच्यासाठी लावतो की ते समाजाचा भाग आहेत बिचारे. काही संघटना, काही अभ्यासक, काही समन्वयक जीवाचं रान केलं ह्या बिचाऱ्यांनी की समाजाला मिळावं म्हणून. सरकारनं त्यांचं कधीच ऐकलं नाही. तर मग माझ्या लक्षात आलं आपल्या माध्यमातून त्यांचं चालू. किती प्रामाणिकपणा पाहिजे याच्याशिवाय, किती प्रामाणिकपणा पाहिजे याच्यापेक्षा आणखी. मी ठरवलं की बिचारे अभ्यास सांगतेत, पुस्तक वाचून वाचून परेशान झालेत, काही काही मथरे झालेत आमच्यात. नाही ऐकलं ह्या सरकारनं, म्हणजे 40 वर्षाच्या 50 वर्षाच्या सरकारमध्ये. मग आता चला ना, आपण सन्मान देऊ, आपण त्यांचं म्हणणं मांडून पुढे चालू. पण काहीला आता 2 खेळी खेळायचे असतात. 2 खेळीवाला आम्ही इथून पुढच्या काळात टिकून देणार नाहीत. मराठा समाज बी त्यांना गिनणार नाही. मग मी पण नाही. ही शेवटची संधी आहे त्यांना. मीडियाच्या माध्यमातून सांगतो, ही शेवटची संधी आहे. एकच बाजू धरायच्या, तिकडचं ज्ञान इकडं पाजळायचं नाही, सरकारचं ऐकून. परत इकडे यायचं म्हणायचं गेलो की नाही त्यांच्यात, पांगेला की नाही खेळ, ईद असते टोले. मग असं आहे की तुम्ही तुमचे भाषण आम्ही आताच्या दौऱ्यातले ऐकले. त्या दौऱ्यामध्ये तुम्ही असं म्हटलात की सगळं शेवटीचं जे मिळालं नाही तुम्हाला जे काही, तर त्याचं सगळं खापर तुम्ही अभ्यासकावरच फोडलं. हो हो म्हणतात, हो हो म्हणतात आणि नंतर काय असं करतात. मग आज अभ्यासक कसं येतील असं जर तुम्ही त्यांच्यावर खापर फोडत असाल तर? आणि मग नाही म्हणत नाहीत का चहायला, तुम्ही नाहीत का साक्षी? तुम्ही सगळे साक्षीदार आहे. मी काय खोटं बोलतो? मीडियाच्या समोर विचारतो मी कवा बी. सोडू का उपोषण? ते काय आहे, तुम्ही कंदुरी बघितलेली की बोकडाची?
हं? बोकडाची कंदुरी हे काय करते बघा, ते कापेनारा हे असतो खाटी, तो काय म्हणतो, पाणी पाहिजे बोकडाला आणि म्हणतो कापू का. आता जेनी चालिलंय बोकड कापायला, तो म्हणतो हा काप येऊ ना पटकून. पाप कुणाला, जो काप येऊन मानला त्याला, कापणाराला काही टेन्शन आहे का. तसं मी यांना विचारतो ना राव दरबारींना, येईन केलं मग बकरा बळी हेच सांगत येत. हा लय छान हो, मास हजार होणे नाही, तेच म्हणतात. तरी विश्वास ठेवतो तुम्ही. मला गरिबाचं कल्याण करायचे, करा बाबा काहीतरी, पण विश्वासानं करा समाजाच्या. तुम्ही नेत्याकडे बी जाणार आणि इकडे बी येणार, तर नेतेच ऐकून तुम्ही इकडे मग दूषित वातावरण होतं. तसं होतं मग बकरा गर्दीत. मी प्रत्येक वेळेस विचारलं, आत्ता विचारलं ह्या टायमाला सुद्धा, ही SOP अमकं तमकं बरोबर आहे का, एकदम बेस्ट आहे म्हणे. म्हणलं तुम्ही उपोषण सोडल्यावर मागं होत्या मीडियाचं पुन्हा काढा. म्हणलं उपोषण सोडल्यावर पुन्हा 7-8 दिवसांनी तुम्ही उलटच म्हणता बरं का, त्याच्यापेक्षा मी सोडितच नाही. नाही म्हणलेलं आहे बेस्ट आहे. 1.5 घंटा चर्चा केली म्हणले आम्ही आलेल्या शिष्टमंडळाशी, काहीच हरकत नाही. याच्या अगोदरचं सांगतो आता, ते झालं. मुंबईत JR घेऊन आलो, हेच हॉस्पिटल आहे. इथं आल्याच्या नंतर 6 दिवस मला काही सुधारलंच नाही. 7व्या-8व्या दिवशी 7-8 जण आले अभ्यासक, XYZ आले आणि म्हणलं मी विखे पाटला तिथं बोललेलो आहे, JR सुधारित करायची वेळ आली तर करावं लागल. म्हणले ओके करणार. मग 7-8 जण अभ्यासक आले की ते भेटायला आले, पण मी बोलता म्हणलं बाबा JR व्यवस्थित आहे का बघा, काही दुरुस्त्या करायच्या असल्या सुधारणा करू. ते काय म्हणतात मला, हो आम्ही त्यासाठी चालतो. आता काय करायचं, आमच्याकडे एक मोठा सनदी अधिकारी, मोठा, आणि त्यांनी JR पण काढलेले आहेत मंत्रालयात याच्या अगोदर, आणि विभाग आयुक्त पण होते. आणि म्हणलं मला काही हरकत नाही ना, माझा तुमच्यावरती विश्वास नाही असं नाही, तुम्हाला जी बदल करायचा ती करा, काही म्हणणं नाही माझं, सुधारित करून घेऊ आपण. जावा मग म्हणलं जा. गेले सनदी अधिकारी 10-10:30 गेले सकाळी. मला वाटतं 7:45च्या टायमाला संध्याकाळी माघारी आले. ते म्हणले साहेब, म्हणले असा JR होणं नाही, मराठ्यांचं आयुष्याचं कल्याण झालं. छान. म्हणलं मग ठेवायचा का, म्हणे बोलायचंच नाही शब्द. माझं साक्षीदार आहे का, तेच अभ्यासक 6 त्यातले. आता तेच म्हणते यावं झालं आणि त्यावं झालं. सनदी अधिकारी तुमचाच, इथं आल्यावर मला नाव सांगितलं, जोस तर नाही सांगितलं. प्रश्न तोच आहे ना की तुम्ही सगळ्या अभ्यासकांना बोलवता आणि परत त्यांच्यावरच खापर फोडवता. आता येतील का? तुमचं असंच म्हणता हे का? अभ्यासक येतील मी का? फोडितो आणि का? याला दुसरा जोडून प्रश्न असा आहे की आता आलेले अभ्यासक वेगळे असते आणि सोडायच्या वेळेला आलेले अभ्यासक वेगळे असते. आता मी तरी काय करू, ते तर घरी जाऊन झोपते. बायकोचाच फोन आला, पोरगा शाळा सोडायचं होतं आणि बोचाच वाचून घ्यायचा होता, आणि मग काय तर राव. हां, मग मी मारतो झकीकडे, उपोषणाला बसतो, रक्त जाळीतो, जीव जाळीतो, आणि टायमाला ते कुठेतरी निघून गेले असते. फीस भरायची, नामकच करायचं, यावंच नेऊन सोडायचं, आणि त्याचं दुखत होतं म्हणून दवाखान्यातच गेलतो. आणि मग मला येऊस तर थांबलेत नाही, आता तुला येऊस तर थांबायचं का आता पुन्हा. मग हे असलंय, खरं बोललं की सख्या आईला राग येतो, तसं खेळी आता येऊ. तुम्ही नाहीत करावं साक्षीदार, तुम्हाला चोरून काय करतो राव मी माझ्या गरिबाच्या कल्याणासाठी लढतो. आता हे वारंवार बदलत, त्याला मी काय करू. काय अभ्यासकात सांगितलं मी तुम्हाला, जीव चालला राव त्यांचा, शपथ सांगतो जीव चालला अक्षरशः समाजाला मिळावं. काही समन्वयकांनी उभा हयात वायाला घातली की आपल्या समाजाच्याच लेकराचं कल्याण करायचं. कित्येक तरी संघटनेत आमच्यात की उभ्या हयात रस्त्यावर आहे समाजाला मिळावं. पाटील, एक चर्चा यावेळेस अशी आहे, देवेंद्र फडणवीसचं टार्गेट तुमचे नेहमीच राहिलेले आहे, मात्र यंदा लिस्ट वाढलेली आहे. एकनाथ शिंदे झालेले, आता संजय शिरसाट झाले, आणि खास करून बावनकुळेंबाबत तुम्ही खूप पर्सनल लेवलवर जाऊन टीका करतायत, अशा पद्धतीचं बोललं जातं. त्यांनी पर्सनल वाटोळं केलं आमचं समाजाचं, म्हणून पर्सनलवर जाणार. त्या माणसाबद्दल ते शब्द आहेत माझे, या माणसाला जर फोन लावला तर 4 मिनिटं सुद्धा लागून देत नाही समोरच्याचं काम करायला. शक्तिपीठ महामार्गात त्याचा अनुभव आहे मला, म्हणून बोललो. तोच माणूस पर्सनल वाटोळं करायला लागला आमच्या जातीचं. त्यांना जातीवाद करायची अजिबात गरज नव्हती, मराठ्यांवर अन्याय करायची अजिबात गरज नव्हती, अजिबात काही संबंध नाही त्यांचा आमच्याशी.
आमच्या व्हॅलिटी रद्द करायचा काय अधिकार नाही. आणि मी समाजाचा आहे. तुम्ही जे म्हणलात ना यावेळेस शिंदे साहेबासुद्धा बोलले जे चुकला ते मी सोडणार. माझ्या जातीला पेक्षा मी कोणालाच मानत नाही मोठं. ते भलं जी किंमत मोजायची आहे ती वेळी यांनी लयच समाजाला बोलल्यामुळं फडणवीसांना आणि शिंदेंना बोलल्यामुळे यांना लयच लागलं असेल. आणि हे जर जास्त वाटोळं करणार राहते मराठीचं तर आम्ही यांचं राजकारणात पुरं वाटोळं करून टाकणार. आमचं वाटोळं तर आम्ही यांचं सुद्धा वाटोळं करणार. यांना वाटत असेल सत्ता आमच्या हातात आहे, हे लयच बोलला ना आता प्रमाणपत्र रद्द करायचे, मराठीचे प्रमाणपत्र द्यायचे नाही. ही जर खुन्नस तुम्ही धरली की आम्ही खुन्नस धरली तुमचा एक बी नाही येऊन द्यायचा. भले मग ते दुसरे ओबीसीचे कुणाचे आले तरी चालतील. मग ते पण तुम्ही दोघं बी ध्यानात ठेवा. ते तुम्ही आतापर्यंत अनेक GR काढून आणले. आज संभाजीनगरमध्ये जे उपोषणाला बसले त्यांचं एक आंदोलन आहे. आतापर्यंत जे GR मिळाले त्याची ती होळी करणार आहे आणि आमची कशी फसवणूक झाली असा आरोप आहे. चला पुढे घ्या. तुमच्या आंदोलनानंतर अनेक ओबीसी संघटनाही आंदोलन करण्याच्या याच्यात घोषणा झाल्या आंदोलनाची, त्याबाबत काय झालं? ओबीसी पण आंदोलन करणार आहे तुमच्या आंदोलनाला. त्यांना काय धंदा आहे? नेते ओबीसी नाही, ओबीसी नाही. हा नेते हां फक्त नेते, ओबीसी नाही. बिचारा आम्ही बळच कधी धनगराला दुखवलेलं नाही. लेकरं गरिबांचे कल्याण झालं पाहिजे ना. मायक्रो ओबीसीला दुखवलं ना, बंजारा समाजाला दुखवलं ना, आदिवासी समाजाला दुखवलं ना, आम्ही कुठल्याच समाजाला दुखवलं आहे ना कोणालाच. यांना यांच्या राजकीय पोळ्या ओबीसीच्या जीवावर भाजायच्या. हेच आंदोलन जर धनगर समाजाला ST आरक्षण मिळवण्यासाठी जर केलं असतं ना आज गरिबांच्या लेकरांचं आयुष्याचं कल्याण झालं असतं. तिथं ताकद लावा. ही इकडं ताकद लावून तुमचा काही उपयोग नाही. मी पुरी ताकद तुमची वायाला घालणार आहे. असा एक वर्ग आहे ग्रामीण महाराष्ट्रात ओबीसीमध्ये. गरीब लेकरांच्या मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या असल्या तर गरिबांच्या मराठ्यांच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे. इतकी साफ नियत आजही ग्रामीण भागातल्या ओबीसीमध्ये आज पण एकदम साफ नियती त्यांची की अजिबात मराठ्यांच्या विरोधात नाही जायचं. गरिबांचे लेकरं आहेत, कल्याण होऊ द्या. आपल्या लेकराचं कल्याण झालं ना तसं त्यांचंही होऊ द्या. त्यांच्या नोंदी सापडल्यात. मुद्दाम मोगम इकत भांडण घ्यायचं नाही, मराठ्यांना विरोध करायचा नाही. इतका स्वच्छ आणि प्रामाणिक आजही गावखेड्यात ग्रामीण महाराष्ट्रात ओबीसी समाज आहे. आजही आम्ही दोघं एकमेकात हसतोय खेळतोय. हे सत्य आहे. आता काय नेते आणि ते बी काय ओबीसी नाही, ठराविक जातीचे आहेत. लाभार्थी टोळीचा ऐकून पडलीचा करणारे. वडीवर असं म्हणतात की मराठवाड्यात 85% कुणबी प्रमाणपत्र 357 जातींनी ओबीसीत राहायचं की नाही ठरवलं पाहिजे. बोगस कागदपत्राच्या आधारे जागा भरवण्याचा प्रयत्न होतो. बैठक भरवली, पुढची रणनीती ठरवली. ते तर काय नुसतं बैठकाच कवर घेत आहे का? सगळं वासुदेव करून ठेवला काँग्रेसचं त्यांनी. आयले हे जर लोक नसते त्या काँग्रेसमध्ये, ते काँग्रेस महाराष्ट्रात राहिलेत नसतं कारण बेसरमच झालं असतं काँग्रेसचं. ते थोरात घराणं आहे, ते तिकडचं कदम घराणं आहे, मला वाटतं चव्हाण घराणं आहे तिकडचं, इकडं देशमुख घराणं आहे. हे घराणे आहेत म्हणून तरी बरं आहे. पटोले घराणं आहे. नाही ते तर कार्यक्रमच वाजवला असते द्या दुपारात. काँग्रेसचं ठोलं नसतं. याला हे नेमकं ओबीसीचं आहे का काँग्रेसचं याचाच मेळ लागा नाही. कोणती तरी एक बाजू धर, एक बाजू धर कोणती तरी. धन्यवाद. पण दिल्लीला गेल्यापासून मी हिंदी शिकायला लागलो हे खरं सांगतो. मला थोडंसं नाही ना आज नाही 29ला सुरू करतो. 29ला सुरू करतो. हा 29ला. पण मी जे खरं आहे ते सांगितलं. दिल्लीला गेल्यावर तेव्हापासून थोडी हिंदीला मी एक जणाचं घेऊ मार्ग करून मी काही म्हणून हिंदी मी धोरणात आणली. नको 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 हिंदी धोरणात आणली पण 29ला सुरू करतो. चांगले अरे थोडे पाठ करून राहिले आणखी पाचका व्हायचा पुन्हा. पण जे खरं आहे ते बोललो का नाही. हे आज जायचं ना, दिल्लीला गेल्यापासून जर आज जायचं त्यांना उद्या परवा घेऊ आपण. हा आज अभ्यासक बांधवांना सन्मानानं सगळ्याला बोलवलेलं आहे. त्यामुळं अंतरवाली जायचं आणि मी सन्मानच देणार. सन्मानच देणार. जरी काही बोललो बी असलो तरी मी अभ्यासकांना समन्वयकाला कशामुळे बोलतो, माझ्या स्वार्थासाठी नाही, समाजाच्या हितासाठी त्यांना भांडतो. माझ्या समाजाच्या अभ्यासकांना समन्वयकाला मी भांडलं पाहिजे. किमान त्यांनी मराठा समाजासाठी लाईनवर यावं म्हणून. त्यांचं काय माझं वैयक्तिक वैर नाही, त्यांच्यावर माझी काय दुश्मनी नाही. मी फक्त तेवढ्यासाठीच त्यांना भांडतो
की समाजासाठी योग्य रस्त्यावर समाजासाठी या राजकारणासाठी येऊ नका. आज त्यांना सन्मानानं बोलवलेलं आहे, त्यांचा सन्मानच होणार, त्यांचा काही अवमान कुठं होणार नाही. पाटील संध्याकाळपर्यंत खूप धन्यवाद. लगेच वापस येणार, आणखीन ताप आहे अंगात.